तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीप पुन्हा घसरली. मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर ही पडळकरांनी पातळी सोडली. आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार. पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करणार मुख्यमंत्र्यांची माहिती. बँकांना पूरग्रस्तांकडून कर्ज वसुली करू देणार नाही. पूरग्रस्तांना 2 ते 3 महिने त्रास होणार नाही, ही काळजी घेऊ. मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना शब्द. शिवसेना आमदार संजय गायकवाडांकडून स्वतःचे 2 प्लॉट विकत. पूरग्रस्तांना 25 लाखांच्या मदतीची घोषणा. पिशवी भरून रोकडही दाखवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार. पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांनी मेळाव्याला येऊ नका, पूरग्रस्तांना मदत करा, शिंदेंचं आवाहन. एसटी महामंडळाकडून 10% भाडीवाढीचा निर्णय. ऐन दिवाळीत एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढ. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू. आणि सोन्याच्या दरात आज 1500 रुपयांची वाढ. सोन्याचे दर 1,20,000वर. चांदीच्या दरातही मोठी वाढ. नमस्कार, मी विशाल परदेशी. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज दिवसभरात नेमकं काय घडलंय ते आपण जाणून घेणार आहोत दिवसभराच्या बातम्यांमध्ये. सुरुवात करूयात. दसरा अवघ्या 2 दिवसांवरती येऊन ठेपला आणि या दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होऊ घातलाय. मात्र या मेळाव्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागलंय. दोन्ही शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगू लागला असून राजकीय वार पलटवार सुरू झालेत. दसरा मेळाव्यावरून सामना. दसरा मेळावा जो आहे जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू. ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली. शिंद्यांचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगतात आणि तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला, गेला बाजार बडोद्याला घेतला. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी तर त्यांचा दसरा मेळावा हा दिल्लीला जाऊन केला पाहिजे, कारण त्यांच्या पक्षाचं जे हायकमांड आहे ना ते दिल्लीला असतं. मेळावा विरुद्ध मेळावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव, शिवसेना आणि दसरा मेळावा हे गेल्या 6 दशकांपासूनचं समीकरण. या मेळाव्यातूनच शिवसेनेची ध्येय धोरणं स्पष्ट होतात. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि माता, तर गोरेगावच्या नेस्कोमध्ये शिवसेनेचा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी दोन्ही शिवसेनेनं आपली तयारी सुरू केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं दसरा मेळाव्यासाठीचा टीजर जाहीर केलाय. जळून झाले खाक अशी शिवसैनिकाची आग. घेसून आणलाय परत धनुष्य बाणाचा मान. उंच होती, उंच राहील भगव्याची शान. हिंदुत्वासाठी लागते निधडी छाती. लाचारांचा दंगा नको. शिवसैनिक नावाच्या वाघाशी बाप जन्मात रंगा नको. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही टीजर जारी करत या मेळाव्यासाठीचं रणशिंग फुंकलंय. जमलेल्या माझ्या आता याच दसरा मेळाव्यावरून दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगतोय. दसरा मेळावा जो आहे जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू. आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे
ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे, बाकी सगळं बोगस आहे बरं का, बाकी सगळं बोगस आहे, ते सडकधान्य आहे बाकी सगळं. ते त्यांनी जरूर गुजरातमध्ये जाऊन त्यांचा मेळावा घेतला पाहिजे. सुरत, अहमदाबाद, बडोदा इथे घ्यावा नाही, त्यांनी काहीच हरकत नाही. इथे कशाला ढोंग करतायत. आमचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या मावळ्यांचा असेल तर उबाठाचा मेळावा हा काँग्रेसी कावळ्यांचा असेल. दसरा मेळाव्यामध्ये प्रखर विचार मांडले जात होते, पण अलीकडे उबाठा हे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधले पीजे मारतात आणि त्यांनी दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला. 2022 साली शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन्ही शिवसेनेचे 2 मेळावे होत आहेत. शिवसेनेच्या मेळाव्यावरून संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलंय, तर राऊतांच्या या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही जशास तसं उत्तर दिलंय. शिंद्यांचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितलं त्यांनी, तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे, गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे. आता ते पाकिस्तान बरोबरची मॅच वगैरे खेळून आले, त्याच्यामुळे ते निशाणे पाकिस्तान आहे, तर त्यांना बोलवावं. ते कुठेही सामना घेऊ शकत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी तर त्यांचा दसरा मेळावा हा दिल्लीला जाऊन केला पाहिजे, कारण त्यांच्या पक्षाचं जे हायकमांड आहे ना ते दिल्लीला असतं. त्यामुळे उबाठा आणि संजय राऊत यांनी विमानात बसून दिल्लीला जावं, कारण आता एका विमानात बसतील एवढेच लोक त्यांच्याकडे उरलेले आहेत, त्यांची शिल्लक सेना झालेली आहे, तर त्यांनी सोनिया गांधींच्या अंगणामध्ये जाऊन आपला दसरा मेळावा साजरा करावा. 2 शिवसेनेतल्या नेत्यांच्या या वाकयुद्धात भाजपनंही उडी घेतली आहे. भाजपच्या नेत्यांनी ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी साधून घेतली आहे. हिरवी पिल्लावळ माजवण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उभाटा गट यांच्याकडनं केला जातोय. त्यामुळं माझं संजय राऊत यांना आव्हान आहे, तुम्ही जय शहा किंवा अमितभाई शहा यांचं नाव घेण्यापेक्षा तुमच्या दसरा मेळाव्याला असदुद्दीन ओवेसींना बोलवा, तुमच्या दसरा मेळाव्याला सज्जाद नोमानींना बोलवा आणि तुमच्या दसरा मेळाव्याला कमी पडलं तर राहुल गांधी यांना देखील बोलवा. मागील 6 दशकांपासून शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्याला महत्त्व प्राप्त झालंय. दोन्ही शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेची ही निवडणूक जणू अग्निपरीक्षाच आहे.